हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू? आतापर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये काय शिकलेलो आहोत? तुमचा एकच पिरियड झाला, आधीचा थर्ड स्टँडर्डचा एकच पिरियड झाला. आता हा दुसरा आहे, माय प्रॅक्टिस टाईम 2 बघायचे आपल्याला. तर बघूया आपण. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. Find the face value of the underlined digit. Question number 3. Show the following numbers on the abacus by drawing beads. Remember to use a different color for each place value. आपल्याला माय प्रॅक्टिस टाइम 2 मध्ये 3 क्वेश्चन बघायचे आहेत. किती बघायचे आहेत? 3 क्वेश्चन बघायचे आहेत. तर मग आता सुरुवातीला फर्स्ट क्वेश्चन बघू आपण. प्लेस व्हॅल्यू काय बघायचं आहे पहिल्या क्वेश्चन मध्ये? प्लेस व्हॅल्यू. 6453. 6453. 3 हा कुठल्या प्लेसवर आहे? 1 प्लेसवर आहे. कुठल्या प्लेसवर आहे? 1 प्लेसवर आहे. तर मग 3च्या राईट साईडला कुठला डिजिट आहे का? नो. मग काय होणार आहे? 3 हा 3च राहणार आहे. नंतर 5 हा 3 हा 1च राहणार आहे. म्हणून काय येणार आहे इकडे? 3 1s. कारण 3 हा 1 प्लेसला आहे. 5 हा 10 प्लेसला आहे ना. मग 5च्या राईट साईडला किती डिजिट आहेत? 1 डिजिट आहे. किती डिजिट आहेत? 1 डिजिट आहे. मग 5ची प्लेस व्हॅल्यू काय होणार आहे? 5050. 5च्या राईट साईडला एकच डिजिट आहे, 1 डिजिट असल्यामुळे 5वर किती झिरो येतील? 1 झिरो येणार. म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू किती होणार? 5 टेन्स. किती होणार? 5 टेन्स. 4 हा 100 प्लेसला आहे. काय आहे? 100 प्लेसला आहे 4. तर 4च्या राईट साईडला किती डिजिट आहेत? 4च्या राईट साईडला किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत. मग 4वर किती झिरो येणार? 2 झिरो येणार. मग 4ची प्लेस व्हॅल्यू किती होणार आहे? 400. किती होणार आहे? 400. पण 4 हा 100 प्लेसला असल्यामुळे 4ची प्लेस व्हॅल्यू 400. नंतर नेक्स्ट नंबर 6. 6 हा 1000 प्लेसला आहे. काय आहे? 6 हा 1000 प्लेसला असल्यामुळे 6च्या राईट साईडला किती डिजिट आहेत? 3 डिजिट आहेत. किती डिजिट आहेत? 3. 1 2 3 काउंट करायचे असे. 6च्या राईट साईडला 3 डिजिट आहेत. मग 6वर किती झिरो येणार? 3 झिरो येणार. किती झिरो येणार? 3 झिरो. 6000. किती येणार? 6000. आणि 6 हा 1000 प्लेसला असल्यामुळे 6000. ओके, समजला ना तुम्हाला हा क्वेश्चन? तर पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन आपण आता बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट्स. कुठला क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला? प्लेस व्हॅल्यू बघायची आहे. आणि कशाची काढायची आहे? ज्या डिजिट खाली अंडरलाईन केलेली आहे त्याचीच आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. क्वेश्चन नंबर ए. 6149.
6149. तर मग आता या नंबरमध्ये 4 डिजिट खाली अंडरलाईन केलेली आहे. तर आपल्याला 4 हा 10 प्लेसला आहे. 4 हा 10 प्लेसला आहे आणि 4च्या राईट साईडला किती डिजिट आहेत? 1 डिजिट आहे. मग त्याच्यामुळे 4ची प्लेस व्हॅल्यू काय होणार? 40. 10 प्लेसला असल्यामुळे 4ची प्लेस व्हॅल्यू 40 होणार. नेक्स्ट नंबर बी 5179. 5179. आता क्वेश्चन नंबर बी मध्ये 1 डिजिट खाली अंडरलाईन केलेली आहे आणि 1 हा 100 प्लेसला आहे. 1 हा 100 प्लेसला आहे. 1च्या राईट साईडला किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत. किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत. मग 1 वर आपल्याला किती झिरो द्यावे लागतील? 2 झिरो द्यावे लागतील. मग 1ची प्लेस व्हॅल्यू किती होणार? 100. किती होणार? 100. नेक्स्ट नंबर सी 6044. 6044. तर आपल्याला बघायचं आहे 4 हा कुठल्या प्लेसला आहे आणि 4च्या ज्या डिजिटच्या खाली अंडरलाईन केलेली आहे त्याचीच आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. 4 कुठल्या प्लेसला आहे? 1 प्लेसला आहे. कुठल्या प्लेसला आहे? 1 प्लेसला आहे. मग 4ची किती होणार प्लेस व्हॅल्यू? 4च राहणार. किती राहणार? 4च राहणार. नेक्स्ट नंबर डी 3196. 3196. तर 3 हा कुठल्या प्लेसला आहे? 1000 प्लेसला आहे. कुठल्या प्लेसला आहे? 1000 प्लेसला आहे. 3 खालीच अंडरलाईन केलेली आहे ना, ते बघायचं आहे तुम्हाला. प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे. 3 खाली अंडरलाईन केलेली आहे. मग 3 हा कुठल्या प्लेसला आहे? 1000 प्लेसला. आणि त्याच्या राईट साईडला 3च्या राईट साईडला किती डिजिट आहेत? 3 डिजिट आहेत. मग 3ची प्लेस व्हॅल्यू किती होणार? 3000. किती होणार आहे? 3000. नेक्स्ट नंबर ई 5041. 5041. तुम्हाला पण रीडिंग करायचं आहे. फक्त टीचरच करून राहिल्या आणि आपण फक्त बुकमध्ये बघत आहो किंवा व्हिडिओ बघत आहो असं करायचं नाही. तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत रीडिंग करायची आहे. तर बघा 5041 आणि याच्यामध्ये 0 ह्या डिजिट खाली अंडरलाईन केलेली आहे. 0 हा कुठल्या प्लेसला आहे? 100 प्लेसला आहे आणि त्याच्या राईट साईडला 0च्या राईट साईडला किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत. तर मग आपल्याला 0वर किती झिरो द्यावे लागतील? 2 झिरो. आणि 0ची प्लेस व्हॅल्यू 100 असल्यामुळे 0 हा 100 प्लेसवर असल्यामुळे 0ची प्लेस व्हॅल्यू 100 होणार. पण 0 असल्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू 0च राहणार आहे. काय होणार आहे? 0ची प्लेस व्हॅल्यू 0च राहणार. ओके. हां, नेक्स्ट नंबर एफ 5005. 5005. पण कुठल्या 5 खाली अंडरलाईन केलेली आहे? जो 5000 प्लेसवर आहे. जो 5000 प्लेसवर आहे. मग आपल्याला जो 5000 प्लेसला आहे त्या 5ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तर मग काय करायचं आहे आपल्याला? 5च्या राईट साईडला किती डिजिट आहेत? 3 डिजिट आहेत. किती डिजिट? 3 डिजिट. मग 5 वर किती झिरो येणार? 3 झिरो येणार आहे. 5ची प्लेस व्हॅल्यू किती होणार? 5000. किती होणार आहे? 5000. ओके. नेक्स्ट नंबर जी 2992. 2992. इथे 9 खाली अंडरलाईन आलेली आहे. हा 9 100 प्लेसवर आहे. हा 9 100 प्लेसला आहे. मग या 9च्या राईट साईडला किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत. तर 9वर किती झिरो येणार? 2 झिरो येणार. मग या 9ची प्लेस व्हॅल्यू
किती होणार आहे 900. किती होणार 900. नेक्स्ट नंबर H 5610. 5610. तर याच्यामध्ये अंडरलाईन केलेली आहे झिरो खाली. हा झिरो आहे 1 प्लेसला. काय आहे 1 प्लेसला आहे. तर याच्या राईट साईडला तर कुठलाच डिजिट नाही आणि हा झिरो 1 प्लेसला असल्यामुळे याची प्लेस व्हॅल्यू झिरोच राहणार आहे. किती राहणार आहे 0. ओके. हा क्वेश्चन तुम्हाला चांगला समजला असेल मला असं वाटते. समजला असेल ना. हां. नेक्स्ट नंबर फेस व्हॅल्यू काढायची आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 फेस व्हॅल्यू कशी काढायची हे बघायचं आहे आधी. 6453. 6453. तर मग आपल्याला याच्यामध्ये फेस व्हॅल्यू काढायची आहे ना. तर बघा 3 हा फेस व्हॅल्यू मध्ये असं आहे. फेस व्हॅल्यू ज्या डिजिटची काढायची आहे तीच राहते फेस व्हॅल्यू मध्ये. आता तुम्हाला एखादं एक्झाम्पल देते मी. तुम्हाला एक्झाम्पल सांगते की आता आपण समजा आपल्या घरात मिरर आहे आणि त्या मिररमध्ये आपण आपला स्वतःचा चेहरा बघत आहोत. काय करत आहोत आपला फेस बघत आहोत मिररमध्ये. तर मग आपलाच फेस दिसते की दुसऱ्याचा फेस दिसते मिररमध्ये. नाही ना, आपलाच फेस दिसतो ना. मग तसंच फेस व्हॅल्यूचं आहे की ज्या डिजिटची तुम्हाला प्लेस व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे त्याच डिजिटची तेवढीच फेस व्हॅल्यू राहते. आता तुम्हाला 3 ची प्लेस व्हॅल्यू सांगितली. 3 हा 1 प्लेसला आहे पण याची प्लेस व्हॅल्यू 3च राहणार आहे. काय राहणार आहे 3च राहणार आहे. हां. आता सेकंड नंबर 5. 5 हा 10 प्लेसला आहे. 5 हा 10 प्लेसला आहे. मग 5 ची प्लेस व्हॅल्यू किती राहणार 5च राहणार. कारण फेस व्हॅल्यू मध्ये जो डिजिट दिलेला आहे त्याची फेस व्हॅल्यू काढायला लावली तर आपल्याला त्या डिजिटची तीच फेस व्हॅल्यू राहणार आहे. तोच डिजिट राहणार आहे फक्त. तर 5 ची फेस व्हॅल्यू 5च राहणार. ओके. आता नेक्स्ट नंबर 4 आहे. 4 हा 100 प्लेसला आहे पण याची आपल्याला फेस व्हॅल्यू काढायला सांगितली. काय सांगितली याची आपल्याला फेस व्हॅल्यू काढायला सांगितली. मग जरी तो 100 प्लेसला आहे तरी आपल्याला फेस व्हॅल्यू काढायची आहे. तर फेस व्हॅल्यूमध्ये जीची तोच नंबर असतो आपला, तोच डिजिट असतो. म्हणून 4 ची फेस व्हॅल्यू 4च राहणार. ओके. नेक्स्ट नंबर 6. 6 हा 1000 प्लेसला तर आहेच. 6 हा 1000 प्लेसला आहे पण याची फेस व्हॅल्यू 6च राहणार. कारण फेस व्हॅल्यू जीची तीच असते. म्हणून फेस व्हॅल्यू 6 ची फेस व्हॅल्यू 6च राहणार. ओके. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द फेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट्स. आता क्वेश्चन सुरू झाला तुमचा. फेस व्हॅल्यूचा क्वेश्चन सुरू झाला. याच्या आधी तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल सांगितलं की तुम्हाला समजलं पाहिजे याच्यासाठी एक्झाम्पल सांगितलेलं आहे. म्हणून आता क्वेश्चन सुरू झालेला आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 2. फाइंड द फेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट्स. क्वेश्चन नंबर A. 6841. 6841. आता कुठल्या डिजिट खाली अंडरलाईन केलेली आहे 8 डिजिट खाली अंडरलाईन केलेली आहे. पण 8 हा 100 प्लेसला आहे. काय आहे 100 प्लेसला. पण फेस व्हॅल्यू मध्ये
आपल्याला जो डिजिट दिलेला आहे, ज्या डिजिट खाली अंडरलाईन केलेले आहे, तोच फेस व्हॅल्यूमध्ये तोच डिजिट राहतो. काय होतो? तोच. त्याची फेस व्हॅल्यू 8च राहणार. काय राहणार आहे? त्या 8ची फेस व्हॅल्यू 8च राहणार. नेक्स्ट नंबर बी, 2685. तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. प्लेस व्हॅल्यूमध्ये आणि फेस व्हॅल्यूमध्ये फरक आहे, म्हणून लक्ष ठेवा आणि टीचर काय शिकवत आहेत याच्याकडे लक्ष द्या. नाहीतर खूप मुलं प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूमध्ये खूप कन्फ्यूज होतात. फेस व्हॅल्यूमध्ये सुद्धा प्लेस व्हॅल्यूज काढून ठेवतात, म्हणून लक्ष द्या. फेस व्हॅल्यूमध्ये जीची 30 संख्या राहते. मी तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा सांगितलं मिररचं. म्हणून आता नेक्स्ट नंबर बी, लक्ष ठेवा. 2685 आणि अंडरलाईन कुठल्या डिजिट खाली केलेली आहे? 2 डिजिट खाली केलेली आहे. 2 हा 1000 प्लेसला आहे, पण आपल्याला याची फेस व्हॅल्यू काढायची आहे. काय काढायची आहे? फेस व्हॅल्यू. मग फेस व्हॅल्यू 2 ची काढायची आहे. हा 2 1000 प्लेसला आहे, पण फेस व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे आपल्याला त्याची फेस व्हॅल्यू 2च राहणार. किती राहणार आहे? 2च राहणार. नेक्स्ट नंबर सी, 8565. 8565 आणि हा 6 10 प्लेसला आहे. काय आहे? 10 प्लेसला आहे. तर बघा, आपल्याला याची फेस व्हॅल्यू काढायची आहे. या 6ची फेस व्हॅल्यू काढायची आहे. हा जरी 10 प्लेसला असला तरी याची फेस व्हॅल्यू 6च राहणार आहे. काय राहणार आहे? 6च राहणार आहे, कारण फेस व्हॅल्यू जीची 30 राहते, म्हणून 6च राहणार आहे. ओके. नेक्स्ट नंबर डी. 8468. 8468 आणि 8 हा 1 प्लेसला आहे. 8 हा 1 प्लेसला आहे, म्हणून या 8ची फेस व्हॅल्यू 8च राहणार, कारण फेस व्हॅल्यू ही कोणत्याही डिजिटची जीची 30 राहते. ओके. समजला तुम्हाला हा क्वेश्चन? याच्यानंतरच्या नेक्स्ट पिरियडमध्ये मी ऑनलाईन तुमचा पिरियड घेणार आहे, त्याच्यात तुम्हाला विचारणार आहे हे क्वेश्चन. ओरली विचारणार आहे मी तुम्हाला, तर सगळ्यांना आले पाहिजे, म्हणून व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. मला इथे सर्वच दिसतात, कोण व्हिडिओ बघत आहे आणि कोण नाही. मी सगळ्यांचे नाव इथे नोट करून घेणार आहे, आणि ज्यांनी नाही बघितला ते फेल होणार आहेत मग, कारण एक्झाम आहे ऑनलाईन. कळलं? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन द abacus by drawing beads. Remember to use a different color for each place value. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय करायचं आहे आपल्याला? तुम्हाला या abacus स्लेटवर नंबर्स बघायचे आहेत, ड्रॉइंग करायचे आहेत. तुम्हाला नंबर्स बघायचे आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे कलर घेऊन तुम्हाला याची प्लेस व्हॅल्यू काढायची. काय काढायचे? प्लेस व्हॅल्यू काढायची प्रत्येकाची. तर बघूया. क्वेश्चन नंबर ए, क्वेश्चन नंबर 3 मधला क्वेश्चन नंबर ए. याची 6709. 6709. तर मग आपल्याला याची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे स्लेटवर. काय काढायची आहे? प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तर मग 9 हा कुठल्या प्लेसला आहे? 1 प्लेसला आहे. कुठल्या प्लेसला आहे? 1 प्लेसला आहे. तर मग आपण बघणार आहोत 1 प्लेसला आहे, तर याचे बीड्स त्याच्यावर काढायचे आहेत तुम्हाला. चला, 1 प्लेसला 9 असल्यामुळे
त्याचे चला काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 प्लेसला किती आहेत? 9 आहेत. काउंट केलं ना तुम्ही? गुड. आता 0 हा 10 प्लेसला आहे. 0 हा 10 प्लेसला आहे. तर मग 0चे किती राहणार आहे? मग 0च राहणार आहे. जरी 10 प्लेसला आहे तरी 0 हा 0च राहणार आहे. नेक्स्ट नंबर 7. 7 हा 100 प्लेसला आहे. 7 हा 100 प्लेसला आहे. तर मग आपल्याला 7 बिट्स आहेत का याच्यावर आपल्याला काउंट करायचे आहे. काय करायचे आहेत? काउंट करायचे आहे. काउंट करायचे. चला काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. किती आले? 700. हा 100 प्लेसला असल्यामुळे 7 बिट्स आपण त्याच्यावर काढलेले आहेत. त्याच्यानंतर 6 हा 1000 प्लेसला आहे. किती आहे? 1000 प्लेसला आहे. मग आपल्याला याच्यावर किती बिट्स काढावे लागतील? 6. किती काढावे लागतील? 6. आणि आपल्याला हे काउंट करायचं आहे. काय करायचं आहे? काउंट करायचं. चला काउंट करा. मला आवाज आला पाहिजे तुमचा. करा काउंट. 1 2 3 4 5 आणि 6. किती आलेले आहेत? 6. काउंट केले ना तुम्ही? व्हेरी गुड. नेक्स्ट नंबर बी. ही आहे 9761. 9761. तर आपल्याला 1 हा 1 प्लेसला आहे. काय आहे? 1 हा 1 प्लेसला आहे. तर मग 1 प्लेसच्या ठिकाणी 1 असल्यामुळे तर किती येतील मग आपले बिट्स? 1. किती येणार आहे? 1. म्हणून आपण 1 हा काउंट सुद्धा केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 6. तर 6 बिट्स काढणार आहोत आपण आता. 6 हा 10 प्लेसला आहे. कुठल्या प्लेसला आहे? 10 प्लेसला. म्हणून आपण 6 बिट्स काढणार आहोत आणि काउंट सुद्धा करणार आहोत. चला काउंट करा. 1 2 3 4 5 6. किती काउंट केलेले आहेत तुम्ही? 6. आणि 6 हा 10 प्लेसला आहे. आणि तुमचा काउंट करताना आवाज आला पाहिजे मला. कळलं का? ओके. नेक्स्ट नंबर 7. 7 हा 100 प्लेसला आहे. 7 हा 100 प्लेसला आहे. म्हणून आपल्याला या स्लेटवर 7 बिट्स काढायचे आहेत. किती बिट्स काढायचे आहेत? 7. चला काउंट करा. करा काउंट. मला आवाज आला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7. ओके. नेक्स्ट नंबर 9. 9 हा 1000 प्लेसला आहे. 9 हा 1000 प्लेसला आहे. आणि मग आपल्याला या स्लेटवर 1000 प्लेसला असल्यामुळे 9 किती बिट्स काढायचे आहेत आपल्याला? 9 बिट्स काढायचे आहेत. तर बघा. काउंट करायचे आहेत सर्वांनी. 1 2 3 4 5 6 7 8 9.
गुड, व्हेरी गुड. ओके. क्वेश्चन नंबर सी. 8002. 2 हा 1 प्लेसला आहे, म्हणून या स्लेटवर 1 प्लेसला 2 बीट्स येणार. काउंट करायचे तुम्हाला 1 2. ओके. नंतर नेक्स्ट नंबर 0 आहे. नेक्स्ट नंबर 0 आहे. 0 हा 10 प्लेसला असल्यामुळे तिथे 0च राहणार. नंतर नेक्स्ट नंबर परत 0च आहे. हा 0 100 प्लेसला आहे, मग तिथे पण 0च राहणार. आणि 8 हा 1000 प्लेसला आहे. 8 हा 1000 प्लेसला आहे. तर आपल्याला काउंट करायचं आहे किती बिट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. हां, नेक्स्ट नंबर डी. हा तुम्हाला होमवर्क करायचा आहे. काय करायचं आहे? होमवर्क. तुम्हाला आता 3 क्वेश्चन समजावून सांगितलेले आहेत मी. त्याच्यावरून तुम्हाला हा डी क्वेश्चन करताच येते. समजलं ना? आणि मी ते चेक करणार आहे. कळलं? ठीक आहे. ओके.